नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की फोटोकॉपी आणि रिअसेसमेंटसाठी अप्लाय कसं करायचं, कधी डेट आहे याच्यावरती डिटेल बघणार आहे. रिझल्ट नुकताच लागलेला आहे. काही विद्यार्थ्यांचे बॅकलॉग लागलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांनी खूप सारा पेपर अटेम्प्ट केल्यानंतरही त्यासाठी दोन मेथड असतात. पहिली असते रिअसेसमेंट, ज्याच्यामध्ये आपण फक्त रिटोटलिंग करत असतो है ना, म्हणजे मार्क्स जे तुम्हाला मिळालेले आहेत त्याची टोटल केली जाते. दुसरा असतो फोटोकॉपी, म्हणजे तुम्ही जो पेपर लिहिलेला आहे तो पेपर जशाच तसा झेरॉक्स तुमच्या कॉलेजमध्ये येत असते. ठीक आहे. तर हे कधी करायचं, तर त्याची डेट जी आहे ते 29 जानेवारीपासून ते 31 जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. ओके. 29 म्हणजे आज 28 आहे, तर उद्या सकाळी जवळपास 9-10 वाजता लिंक ॲक्टिवेट होईल. ठीक आहे. आता तर त्याला अप्लाय कसं करायचं, त्यासाठी डायरेक्टली लिंक आहे तुम्हाला या वेबसाईटवरतीच दिलेली आहे. काय करायचं आहे, सिम्पली तुम्हाला इथे बघा स्क्रोल डाऊन केल्यानंतर अप्लाय नाऊवरती क्लिक करायचं, म्हणजे डायरेक्टली तुम्ही त्या फोटोकॉपीला अप्लाय करू शकता किंवा रिअसेसमेंटसाठी. आता तुम्ही म्हणाल ही जे आर्टिकल आहे हे कसं बघायचं आपल्याला, तर सिम्पली गुगलवरती काय करायचं आहे, तुम्हाला bcsir.com टाकायचं आहे किंवा वरती इथे bcsir.com. ठीक आहे. या ठिकाणी पहिलंच आर्टिकल आहे आपलं, याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही डिटेल मिळणार आहे. ठीक आहे. तसेच जर तुम्हाला हे पूर्ण शेड्यूल पाहिजे असेल तर या ठिकाणी PDF पण दिलेली आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके. तर स्टुडंटसाठी जेवढी इन्फॉर्मेशन हवी आहे या ठिकाणी टाकलेली आहे. 29 ते 31 तारखेला तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये आणून सबमिट करायचं आहे. काय करायचं, सिम्पली अप्लाय नाऊवरती क्लिक करा. अप्लाय नाऊवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल, तर याचं लिंक ओपन होईल. आता ऑर्डिनरी व्हेरिफिकेशनसाठी ₹50 लागतील विद्यार्थी मित्रांनो, आणि फोटोकॉपीसाठी ₹300 पर पेपर लागणार आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपल्याला काय होईल, इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी तुमचा लिंक सकाळी ॲक्टिवेट झाल्यानंतर मी तुम्हाला सांगून देईल की हे व्हेरिफिकेशन लॉग इन या ठिकाणी आहे. कसं करायचं ते मी तुम्हाला उद्या व्हिडिओ डिटेल बनवून पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवून देईल. त्यासाठी तुम्हाला लागतो ID आणि पासवर्ड, जो तुम्हाला तुमच्या कॉलेजमधनं घ्यायचा आहे. ठीक आहे. ऑब्व्हियसली आता हे इव्हन सेमिस्टर असल्यामुळे मागच्या सेमिस्टरला ऑलरेडी तुमच्याकडे पासवर्ड आणि ID असेल. ओके. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगेल. त्याच्यावरनं तुम्ही काय करायचं आहे, तर तुमचा फोटोकॉपी आणि रिअसेसमेंटसाठीचा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.